फ्राय मसाला बनवण्यासाठी मी घेतली अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। नंतर याच्यात टाकणार आहे मी 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतले। याच्याने आपले फिश हे खूपच छान कुरकुरीत असे तयार होतील। चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। फिश मॅरिनेट करून घेऊया। सर्वात आधी यात टाकायचे मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचे, लिंबाचा रस टाकायचा। यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो फिशला चांगला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूंनी मसाला माशांना चांगला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। आता हे मी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। फिश चांगले कुरकुरीत होण्यासाठी मी यात तांदळाचं पीठ पण ॲड केलं आहे आणि 1 पाव चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे, याने याचा रंग खूपच छान येईल। आता मी हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते। फिश फ्राय बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवून त्यावर थोडे तेल टाकले। आता फिश फ्राय करायला घेऊया। आता जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। एका बाजूने फिश झालेले असतील। आता मी हे परतवून बघते। एका बाजूने फिश छान झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने मी फिश पुन्हा फ्राय करून घेते। अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। गॅसची फ्लेम कमी करून मी जवळजवळ 15 मिनिटं फिश फ्राय होऊ दिले। पूर्ण किचनमध्ये खूपच छान फिशचा वास येतोय। आता मी हे काढून घेते। दोन्ही बाजूनी खूपच छान असे फिश फ्राय आपले झालेले आहे। मस्त चटपटीत आणि कुरकुरीत फिश फ्राय आपले तयार झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी स्वप्ना, अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। कुरकुरीत फिश फ्राय तुम्हाला सर्वांना आवडतात ना? खूपच छान असे फिश फ्राय बनवून तयार झाले। चला तर पटकन रेसिपी पाहूया।